नमस्कार। मी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देतो। त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन आज एक क्युरेटिव्ह पिटिशन जी सुप्रीम कोर्टात सरकारच्या वतीने दाखल केली होती ती स्वीकृत केली आणि ते ऐकण्यासाठी 24 जानेवारी ही तारीख देण्यात आलेली आहे। मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आमची वकिलांची निष्णात फौज पूर्णपणे ताकद पणाला लावेल, पूर्णपणे भक्कमपणे बाजू मांडेल आणि मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल। यासाठी मागासवर्ग आयोग गठीत केलेला आहे। मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर एम्पिरिकल डेटा गोळा करतोय। मराठा समाजाची अवस्था काय, मराठा समाज कशा परिस्थितीत राहतो, मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आकडेवारीनुसार या ठिकाणी जो आयोग गठीत केलेला आहे तो एम्पिरिकल डेटा गोळा करेल, जेणेकरून मागच्या वेळेस मराठा समाजाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज मागास सिद्ध करणं हे यामध्ये महाविकास आघाडी अपयशी ठरली होती। त्या त्रुटी दूर करणं, ते ऑब्झर्वेशन जे आहेत हे लक्षात घेऊन हे मागासवर्ग आयोग हा एम्पिरिकल डेटा गोळा करेल। त्याचाही फायदा या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणे किंवा बाजू मांडणे यासाठी त्याचा फायदा होईल आणि मला वाटतं या मराठा समाजाला एक आशेचा किरण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एक नवीन विंडो एक मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवला पाहिजे। माझं आंदोलनकर्ते इतरही कोणी असतील, जरांगे पाटील असतील, त्यांना देखील आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं मत आमचं आहे। त्यामुळे यामध्ये सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था, शांतता सुव्यवस्था राखणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या ठिकाणी जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे सगळ्यांनी संयम बाळगावा, शांतता बाळगावी आणि 24 जानेवारीला सरकारच्या वतीने पूर्णपणे मराठा समाजाची बाजू सरकारच्या वतीने या ठिकाणी निष्णात वकिलांची फौज भक्कमपणे मांडेल अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी देतो। आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे। आमची सुरुवातीपासून भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी असेल, इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता, याची काळजी घेतोय आम्ही आणि ती भूमिका सरकारची आहे आणि त्याचबरोबर आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय। प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे एमपीएससीच्या अधिसंख्य पदांना मॅटने दिलेली स्थगिती कालच हायकोर्टाने उठवलेली आहे। शेकडो विद्यार्थ्यांना यामध्ये दिलासा मिळालेला आहे, त्यांना अपॉइंटमेंट मिळतील, त्यांना रोजगार नोकऱ्या मिळतील, हा देखील एक प्रकारचा मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आणि त्यांचा विजय आहे आणि म्हणून प्रामाणिकपणे सुप्रीम कोर्टात देखील मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। सरकारची भूमिका एकदम स्पष्ट आहे आणि त्याप्रमाणे सरकार काम करते है। नमस्कार। सबसे पहले मैं सर्वोच्च न्यायालय को धन्यवाद देना चाहता हूं क्योंकि महाराष्ट्र की जनता की भावना को उन्होंने ध्यान में रखते हुए क्यूरेटिव पिटीशन को स्वीकृत किया है और 24 जनवरी को खुले कोर्ट में उसकी सुनवाई रखी है। ये मराठा समाज के लिए बहुत ही दिलासादायक बात है। उनको जो आरक्षण मराठा समाज को सामाजिक और शैक्षणिक बैकवर्डनेस उनका जो सिद्ध करना है, इसलिए ये बहुत बड़ी बात है और हमारी एडवोकेट की टीम जो है ये पूरी ताकत से 24 जनवरी को कोर्ट में सरकार की तरफ से पैरवी करेगी और पूरी तरह मराठा समाज सोशली और एजुकेशनली बैकवर्ड है ये साबित करने के लिए पूरी जोर शोर से मेहनत करेगी। क्योंकि इसलिए बैकवर्ड कमीशन का गठन भी हमारी सरकार ने किया है।
एम्पिरिकल डेटा जो है लार्ज स्केल पर वो गठित करने का, कलेक्ट करने का काम भी हमारी बैकवर्ड कमीशन है वो कर रहा है। हमने उनको भी विनती की है जल्द से जल्द ये एम्पिरिकल डेटा और रिपोर्ट सरकार को सादर करे, और निश्चित रूप से इसका भी फायदा 24 जनवरी को हियरिंग में निश्चित रूप से होगा, क्योंकि पिछले समय में जब मराठा समाज का आरक्षण रद्द करते समय जो त्रुटियां, जो खामियां, जो ऑब्जर्वेशन कोर्ट ने रखे थे, उसको ध्यान में रखते हुए पूरी तरह ये मराठा समाज कैसे रहता है, उसकी क्या हालत है, और मराठा समाज सोशली, एजुकेशनली कैसा बैकवर्ड है, ये साबित करने के लिए हमारी टीम काम करेगी। और निश्चित रूप से अब मुझे पूरा विश्वास है कि मराठा समाज को न्याय मिलेगा। हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है, मराठा समाज को आरक्षण देते हुए अन्य समाज के ऊपर अन्याय ना हो, इसे भी ध्यान रखते हुए हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है। और अभी ये भी मैं कहूँगा कि जरांगे पाटिल जी को आंदोलन करने की नौबत नहीं आएगी, क्योंकि अभी काम शुरू हुआ है। जो क्यूरेटिव पिटीशन जो है वो लाइव हो चुकी है, और इससे मराठा समाज को निश्चित रूप से न्याय मिलेगा। कानून व्यवस्था बनाए रखना हमारे सबकी जिम्मेदारी है, और यहाँ पर शांतता और सुव्यवस्था रखना हमारी सबकी जिम्मेदारी है। और इसलिए सभी का मकसद एक है, मराठा समाज को आरक्षण देना। तो इसलिए सरकार पूरी तरह मेहनत कर रही है, सरकार पूरी तरह ईमानदारी से काम कर रही है। इसलिए सरकार पर विश्वास रखना ये भी जरूरी है, और इसलिए सभी लोगों ने संयम रखना, संयम बरतना जरूरी है। इतना ही आह्वान, विनती मैं आज के इस उपलक्ष्य में करता हूँ।